माय लेकींसाठी खूप जास्त टच होणारा विषय असं म्हणायला हरकत नाही. ताईचं काम बघूनच मला असं आवड निर्माण झाली की आपण इंडस्ट्रीमध्ये काम करावं. आई तू माझं ऐकत नाहीयेस, आई मला हे करू देत नाहीयेस, यावरती झालेलं आहे. अजून ते गिव्ह मी माय स्पेस वगैरे इथपर्यंत तो पोहोचला नाही. सगळ्या फेजेससाठी आईने तयार राहिलं पाहिजे. तर त्यातलीच एक फेज आहे आणि मला असं वाटतं दोघींच्या नातेसंबंधांवरती ही फिल्म आहे. त्यावेळी तरी गिव्ह मी माय स्पेस वगैरे असं नव्हतं. हे आत्ताच्या जनरेशनला खूप जास्त झालंय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, मायलिक या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि माधवीताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहे? मस्त. खूप छान दिसते. सगळ्यात आधी लुक बद्दल काय सांगशील? खरं सांगू का, आज असं म्हणजे मी येणार होते नक्कीच. मी ठरवलं काहीच नव्हतं आणि धावपळ होणार आहे हेही मला माहीत होतं, कारण की मला काही कामं आणि शूट उरकून यायचं होतं. सो मी अशाला ठरवत नाही काही की मी हेच घालून जाईन किंवा मी असंच काहीतरी कॉस्ट्युम करेन. वॉर्डरोब ओपन केलं, पटकन मला असं वाटलं की हे खूप छान दिसेल. साधारण एक थोडं नॉलेज आहे मला या स्टायलिंगच्या बाबतीत. सो पटकन ते आलं हातात, जे मी घातलं तयार झाले पटकन आणि आले. अगदी पण मायलिक हा चित्रपट आपण इंटरवल पर्यंत पाहिला, तुला कसा वाटला? खूप सुंदर. पहिली गोष्ट म्हणजे मला हे सांगायला खूप जास्त आवडेल की सोनाली खरे माझी बहीण. सो तिचा पिक्चर येतोय आणि तिने प्रोड्यूस केलं आहे, तिने कामही केलं आहे. ॲट अ टाईम या दोन जबाबदाऱ्या सांभाळणं मुळातच खूप कठीण असतं आणि त्या दोन्ही जबाबदाऱ्या तिने व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत. तिने कामही उत्तम छान केलं आहे, विषय खूप चांगला आहे आणि आणि माय लेकींसाठी खूप जास्त टच होणारा विषय असं मला हरकत नाही, असं म्हणायला हरकत नाही. जसं म्हणतात ना की मुलं ज्याला लहान असतात त्यावेळेला त्यांचं बॉन्डिंग वेगळं असतं, जरा मोठं होतात त्यावेळेला त्यांचं बॉन्डिंग वेगळं असतं आणि जरा अजून मोठे झाले 12-13 वर्षांचे की त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद व्हायला सुरुवात होते. त्यांना त्यांचं लाईफ जगायचं असतं, सो कॉल्ड स्पेस हवा असतो. तर हे सगळं हाताळलं गेलं आहे आणि प्लस उमेश कांबळे त्यांनी सुद्धा खूप छान काम केलं आहे. मूव्हीज कमाल आहे, खूप ग्रँजर म्हणजे दिसतानाच व्हिज्युअल ट्रीट आहे आणि सोनालीचं काम छान केलं. सोनाली तर मी पहिल्यापासून बघत आले. ताईचं काम बघूनच मला असं आवड निर्माण झाली की आपण इंडस्ट्रीमध्ये काम करावं. पण शनाया वॉज बिग सरप्राईज फॉर मी, कारण की खूप सुंदर सीन्स केलेत तिने. उमेश कामत पण हे उत्तम काम करतात, त्यांनीही खूप छान काम केले. सो फुल पॅकेज आहे ही मूव्ही म्हणजे. अगदी नाही, पण तुला पण एक मुलगा आहे आणि जवळपास याच वयाचा आहे. सो तुझ्यात आणि त्याच्यात कधी असे मतभेद किंवा ज्या नॉर्मल गोष्टी चित्रपटात दाखवल्या त्या होतात का? खरं सांगू, अजून तेवढा मोठा नाही आहे तो, 8 वर्षाचा आहे. अजून तरी तसं काही टेंट्रम सुरू झालं नाही. या लेवलला जाते, आई तू माझं ऐकत नाहीयेस, आई मला हे करू देत नाहीयेस, यावरती झालेलं आहे. अजून ते गिव्ह मी माय स्पेस वगैरे इथपर्यंत तो पोहोचला नाही. तो पोहोचल्यानंतर तो सेम रिॲक्ट होणार आहे. पण आत्ता तरी तो अजूनही प्रचंड आई वेडा आहे आणि त्याला आई सतत हवी असते. तर हे मी तेच म्हटलं, हे आत्ताचं वय वेगळं आहे. मे बी 12-13व्या वर्षी म्हणेल की आई प्लीज जरा थोडा वेळ मला डिस्टर्ब नको करूस वगैरे, असंही होऊ शकतं. सो सगळ्या फेजेससाठी आईने तयार राहिलं पाहिजे. तर त्यातलीच एक फेज आहे आणि मला असं वाटतं दोघींच्या नातेसंबंधांवरती ही फिल्म आहे. फुल पॅकेज आहे, मला असं वाटतं बघितली पाहिजे. माय बेस्ट विशेस टू एंटायर टीम ऑफ माय लेक. अगदीच, पण सोनालीताई आणि सनायाला एका फ्रेममध्ये बघताना कुठेतरी तू आणि तुझ्या आईला बघत होतीस का? आणि तो बॉन्ड किंवा त्या आठवणी तू कनेक्ट केल्यास का? नाही, ॲक्च्युली तसं नाही झालं. त्याचं कारण हे की जे अपब्रिंगिंग आत्ता शनायाचं दाखवलेलं आहे फिल्ममध्ये किंवा पूर्ण आउट ऑफ इंडिया राहणं, म्हणजे पूर्ण वेगळ्या संस्कृतीमध्ये राहता येते, वेगळ्या देशात राहता येते. व्हेरॅज मी पूर्ण गावातनं आलेली मुलगी आहे. म्हणजे अशा ठिकाणी की जिकडे फक्त जंगल होतं आणि तिथे कॉम्प्रोमाइज करणं किंवा परिस्थितीची जाण किंवा परिस्थिती आपली जरा बेताची आहे हे कळण्यासाठी आम्हाला 7 वर्ष पुरेशी झाली. 7व्या वर्षी 8व्या वर्षी आम्हाला कळायला लागले की ओके, दिस इज द सिच्युएशन. सो ही वेळ नाही आली कधी आणि तेव्हा त्यावेळी तरी गिव्ह मी माय स्पेस वगैरे असं नव्हतं. हे आत्ताच्या जनरेशनला खूप जास्त झालं आहे. रादर तेव्हा तर मला असं वाटायचं की आईबाबांनी सतत सारखं एकत्र राहायला पाहिजे आणि बाबांपेक्षा आई जास्त जवळची असायची ऑफकोर्स, कारण की बाबा स्ट्रिक्ट ॲज युज्युअल सगळीकडे असतात तसे. सो रिलेट नाही केलं, पण हां, त्या फिलिंग्स ज्या आहेत त्या दोघींच्या मनातल्या भावना आहेत आईच्या मनातल्या मी रिलेट केलं असेल तर सोनालीला रिलेट केलं आणि ते आत्ता रिलेट केलं. ती आईचं म्हणणं काय आहे, मी आई आहे आत्ता, तर त्याच्यामुळे मला हे कळते की तिला एक्झॅक्टली काय म्हणायचं आणि काय होतंय तिच्यासोबत, हे मी आत्ता रिलेट करू शकते. अगदीच, पण या चित्रपटात आतापर्यंत जेवढे फ्रेम्स होते इंटरवल पर्यंत, त्यातली कुठली एक फ्रेम आहे जी तुला पर्सनली आवडली? त्या एक सीन आहे मला खूप जास्त आवडलेला, जो शनायाचा आणि आईचा आहे. ॲक्च्युली ती विचारते की मी सुंदर आहे का गाई, हां, हां.
तर ती म्हणते काय झालं असं काय विचारतेस नाही, सांग मला तू सुंदर आहेस का. तर ती आई म्हणून तिला सांगत असते की तू तर खूप सुंदर आहेस, पण त्या ब्युटीपेक्षा मनातली ब्युटी जास्त महत्त्वाची. ती सुंदर असेल तर बाकी काही गरजेचं नाहीये. तर ती ते मिसअंडरस्टँड म्हणजे मी सुंदर नाहीये का, म्हणजे मी अगली आहे का वगैरे, ह्याच्यातनं तो जो सीन जो झालाय ना तो मला खूप भावला, खूप आवडला. आणि शनायाने खूप सुंदर केला तो सीन आणि आय मस्ट टेल हर. तर तर तो सीन खूप आवडला मला. अगदीच थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. फक्त साधा प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना सांगेन ही फिल्म नक्की बघा. मायलेक ही मूवी बघण्यासारखी आहे. इमोशनल गोष्टींना टच केलेलं आहे. भावनाप्रधान मूवी आहे मला असं वाटतं. खूप छान इमोशन्स मांडलेले आहेत माय आणि लेकीमधल्या. आणि आईचं एक स्वतंत्र आयुष्य असतं ते तिने जगलं पाहिजे. फक्त सॅक्रिफाईस म्हणजे आई हे इज इक्वल टू आई असं समीकरण नसावं कधी. त्यांनी स्वतःचाही विचार केला पाहिजे आणि हे सगळं बाई खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. त्याच्यामुळे माय आणि लेकीने दोघींनी खूप छान, म्हणजे सगळ्यांनीच बघावं, पण स्पेशली सगळ्या मायलेकींनी हा पिक्चर बघितला पाहिजे. थँक्यू सो मच आणि तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.